मनुष्य प्राणी, मग ती स्त्री असो की पुरुष, ते सतत भूतकाळात किंवा भविष्य काळाचा विचार करण्यातच गर्क असतात. अनेक स्त्री पुरुष भूतकाळात काय घडलं, कसं घडलं याचा विचार करतात किंवा भविष्यामध्ये कसं होईल, काय होईल याचा विचार करतात, परंतु ते वर्तमानात जगत नाही. यालाच कारण असं की आपलं सुंदर असं आयुष्य ते वाया घालवतात. आणि खरं तर मानवी जीवनाच्या घडामोडी उद्याचं आयुष्य कसं असेल हे कोण सांगू शकेल. आणि म्हणून त्याचा आपण विचार करून आपल्या आयुष्यामधील जी अनमोल वेळ असते ती वेळ आपण घालून टाकत असतो. याच धर्तीवर याच आशयाची कविता फुटले मोती तुटले मन या माझ्या कविता संग्रहातील आहे. कवितेचे शीर्षक आहे मुक्त पहाट. मानवी जीवनाच्या घडामोडीत, मानवी जीवनाच्या घडामोडीत उद्याचं आयुष्य कसं असेल, मानवी जीवनाच्या घडामोडीत उद्याचं आयुष्य कसं असेल हे काही सांगता येत नाही. मानवी जीवनाच्या घडामोडीत उद्याचं आयुष्य कसं असेल हे काही निश्चित सांगता येत नाही. आणि तू या मानवी जीवनातून निघून गेला, म्हणजे कोणताही माणूस, तू या मानवी जीवनातून निघून गेला आणि एकटेपणाचा असह्य वाटणारा वसंत मी झेलत आहे. एकटेपणाचा असह्य वाटणारा वसंत मी झेलत आहे. इच्छा नसताना तुझ्या आठवणी अफाट आहे. इच्छा नसतानाही तुझ्या आठवणी अफाट आहे, ज्या सतत अस्वस्थ करीत असतात मला, ज्या सतत अस्वस्थ करीत असतात मला. परंतु मी धैर्य सोडत नाही, परंतु मी धैर्य सोडत नाही. मला जगायचं आहे इतरांसाठी, मला जगायचं आहे इतरांसाठी, त्यांना प्रेम देण्यासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मला बघायची आहे. मला बघायची आहे उगवलेली अशी समतेची मनोरम मुक्त पहाट. मला बघायची आहे समतेची मनोरम अशी मुक्त पहाट. आणि त्यातूनच तयार करायच्या आहेत असंख्य ललना, आणि त्यातूनच तयार करायच्या आहेत असंख्य ललना आणि तनुजा. परमसत्य कृतींनी अंगीकृत, परमसत्य कृतींनी अंगीकृत वसलेल्या सद्गुणांनी आचरणांनी परिपूर्ण असलेल्या, सद्गुणांनी आचरणांनी परिपूर्ण असलेल्या या विज्ञान युगातील विज्ञाननिष्ठ नव तेजस्विनी, या विज्ञान युगातील विज्ञाननिष्ठ नव तेजस्विनी, या विज्ञान युगातील विज्ञाननिष्ठ नव तेजस्विनी, नव तेजस्विनी, नव तेजस्वी.